टोमॅटो नंतर आता लसणाच्या दरातही झपाट्याने वाढ होते। एकेकाळी 100 रुपयांना मिळणारा लसूण आता थेट 250 रुपयांच्या जवळ पोहोचलाय। किरकोळ बाजारात सध्या लसूण 170 ते 180 रुपये किलो दराने विकला जातोय, तर काही ठिकाणी याचा भाव 200 रुपयांची पातळी गाठतोय। टोमॅटो आधीच 60 रुपये किलोवर पोहोचलाय आणि आता लसूणही महागल्यानं ग्राहकांची अवस्था धास्तावली। फोडणीशिवाय अन्न नाही आणि फोडणीसाठी लसूणही परवडण्याचा झालाय। नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे 1,500 हेक्टरवरील टोमॅटोचं नुकसान झालं आणि काही शेतकऱ्यांनी पीक नांगरून टाकावं लागलं। याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरांवर तर झालाच आहे, पण लसूणही याला अपवाद राहिलेला नाही। नाशिकमध्ये लसणाची आवक प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, जळगाव तसेच मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून होते। मात्र पावसाळी अडचणी, लागवडीतील खट आणि साठवणूक मर्यादा यामुळे लसूण उत्पादनात घट झाली आहे। ग्राहकांच्या मते तांबट लालसर रंगाचा गावठी लसूण अधिक चविष्ट आणि सुगंधी असतो। मात्र याच गावठी लसणाचा दर आज 200 रुपयांच्या वर गेलाय। त्याच्या तुलनेत हायब्रिड लसूण थोडा स्वस्त असला तरी त्याचे दरही कायम बदलतच आहे। फेब्रुवारीला 250 रुपये किलोवर असलेला लसूण मार्चमध्ये 90 रुपयेपर्यंत खाली आला, पण पुन्हा दर वाढू लागले। जूनमध्ये 110 रुपये आणि आता जुलैमध्ये 160 रुपये किलोवर पोहोचले। सणासुदीचा हंगाम जवळ आलाय, अशा वेळी मसाल्याच्या वस्तूंचे दर स्थिर राहावेत हीच ग्राहकांची अपेक्षा आहे। मात्र टोमॅटो आणि लसूण यासारख्या अत्यावश्यक वस्तूंनी जर बजेट हलवलं तर फोडणीचं गणितच कोलमडण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।